8 डिसेंबर 2025 ला एक बातमी आली होती. बातमी होती केंद्रीय निवडणूक आयोगाच्या एका आदेशाची. आयोगाने आदेश दिला होता की सर्व राजकीय पक्षांनी आपल्या घटनेची अद्ययावत प्रत 30 दिवसांच्या आत सादर करावी. डिसेंबर 2025 ची ही बातमी सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत आली आहे. कारण ठरलंय लेटर बॉम्ब. सुनेत्रा पवारांनी 10 मार्चला इलेक्शन कमिशनला एक पत्र दिलं होतं. या पत्रात त्यांनी 28 जानेवारी ते 10 मार्च या कालावधीत पक्षासंदर्भात जो पत्रव्यवहार झाला तो ग्राह्य धरला जाऊ नये असं लिहिलं. सोबतच या पत्रात पक्षाच्या कमिटीमधली नावं होती, ज्यात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावापुढे पदाचा उल्लेख नव्हता. त्यामुळेच पटेल तटकरेंना सुनेत्रा पवारांनी पदावरून हटवल्याच्या चर्चा सुरू झाल्या. पण या सगळ्यात सुनेत्रा पवारांनी दिलेलं पत्र सेल्फ गोल ठरू शकतं. कारण त्यामुळे सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड आणि पार्थ पवारांची राज्यसभेची उमेदवारी दोन्ही धोक्यात येऊ शकतं अशा चर्चा सुरू झाल्यात. पण या चर्चा कशामुळे सुरू झाल्या, कोणाच्या पत्रात नेमकं काय आहे आणि यामुळे काय होऊ शकतं, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. बुधवारी 1 एप्रिलच्या रात्री सुनेत्रा पवारांचं पत्र माध्यमांमध्ये आलं, ज्यात राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीचा उल्लेख होता. यात तटकरे पटेलांची नावं होती, पण या नावांपुढे पद नव्हतं. असं असलं तरी सुनेत्रा पवार यांच्या नावापुढे राष्ट्रीय अध्यक्ष आणि शिवाजीराव गर्जे यांच्या नावापुढे खजिनदार या पदांचा पेनाने उल्लेख केला होता. त्यामुळेच 10 मार्चला दिलेल्या या पत्रामधून सुनेत्रा पवारांनी या दोन्ही नेत्यांची जबाबदारी काढून घेतल्याची चर्चा झाली. पण याच 10 मार्चच्या पत्रात आणखी एक गोष्ट नमूद करण्यात आली आहे. 28 जानेवारी 2026 पासून हे पत्र मिळेपर्यंत पक्षाच्या वतीने कुणाकडूनही कुठलाही पत्रव्यवहार करण्यात आला असेल तर तो ग्राह्य धरू नये. रोहित पवार यांनी याआधी प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वाधिकार आपल्याला देण्यात यावेत असं पत्र इलेक्शन कमिशनला दिलं होतं असा आरोप केला होता. तर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांच्या सहीचं पत्र सुद्धा व्हायरल झालं होतं. हेच पत्र आता चर्चेत आलंय. पण पत्रांचे सगळे डॉट्स जोडले तर लक्षात येतं सुनेत्रा पवार यांनी इलेक्शन कमिशनला दिलेलं पत्र सेल्फ गोल का ठरू शकतं. 28 जानेवारी 2026 ला अजित पवारांचं अपघाती निधन झालं. अजित पवार हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात नवीन राष्ट्रीय अध्यक्ष निवडणं हे क्रमप्राप्त होतं. नवीन राष्ट्रीय अध्यक्षांची निवड झाल्याचं पत्र निवडणूक आयोगाला कधी मिळालं तर 10 मार्चला सुनेत्रा पवारांनी हे पत्र इलेक्शन कमिशनला दिलं. पण त्याआधी 16 फेब्रुवारीला प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाच्या घटनेची प्रत इलेक्शन कमिशनला पाठवली होती. इलेक्शन कमिशनच्या 8 डिसेंबरच्या आदेशानुसार पक्षाच्या घटनेची अद्ययावत प्रत पाठवणं गरजेचं होतं. त्यानुसार ही प्रत पाठवण्यात आली होती. आता मुदत 30 दिवसांची असताना ही प्रत 16 फेब्रुवारीला का पाठवण्यात आली, तर यात मुदत वाढवून मिळण्याची विनंती केल्याचं आयोगाने ती मान्य केल्याचं आणि त्यासाठी 12 फेब्रुवारीला पत्रव्यवहार झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे. यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मांडण्यात आला आहे तो नॅशनल कन्व्हेन्शनचा, म्हणजेच राष्ट्रीय अधिवेशनाचा. यात असं लिहिलंय की राष्ट्रीय अध्यक्ष हे राष्ट्रीय अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवतील आणि राष्ट्रीय अध्यक्षांच्या अनुपस्थितीत राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष हे राष्ट्रीय अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवतील. म्हणजेच याचा अर्थ राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या पश्चात हे अधिकार राष्ट्रीय कार्याध्यक्ष असलेल्या प्रफुल्ल पटेल यांच्याकडे होते. त्यांच्याच अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं. आता हे अधिवेशन पार पडलं 16 फेब्रुवारीला दिलेल्या पक्षाच्या घटनेनुसार. या अधिवेशनाची घोषणा करणारं पत्र प्रफुल्ल पटेल यांच्याच परवानगीने काढण्यात आलं. लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे पक्षाच्या घटनेत राष्ट्रीय अध्यक्षांच्या अनुपस्थितीत राष्ट्रीय अधिवेशनाचे अधिकार राष्ट्रीय कार्याध्यक्षांकडेच असतील असं नमूद करण्यात आलं होतं. घटनेची ही प्रत राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, राष्ट्रीय सचिव सुनील तटकरे आणि राष्ट्रीय सचिव ब्रिजमोहन श्रीवास्तव यांच्या सहीने इलेक्शन कमिशनला देण्यात आली होती. आता 26 फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात काय झालं तर सर्वानुमते सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून निवड झाली. सोबतच पक्षाच्या घटनेतल्या कलम 18(1) मध्ये दुरुस्ती करण्यात आली. आधीच्या घटनेनुसार आणि नियमांनुसार प्रत्येक राज्यात केंद्रशासित प्रदेशात एक राज्य अधिवेशन आयोजित केलं जाईल. या कलमात बदल करून दर 5 वर्षांनी राष्ट्रीय अधिवेशन होईल आणि ठिकाण वर्किंग कमिटी किंवा नॅशनल कमिटी ठरवेल असं नमूद केलं होतं. म्हणजे यात राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षांचे अधिकार, त्यांची जबाबदारी याचा उल्लेख कुठेही नव्हता. पण
पक्षाची घटना मात्र जोडण्यात आली होती. तरीही सुनेत्रा पवार यांनी 10 मार्चला पाठवलेलं पत्र महत्त्वाचं ठरतं, कारण यात 28 जानेवारी 2026 पासून हे पत्र मिळेपर्यंत म्हणजेच 10 मार्च पर्यंत पक्षाच्या वतीने कुठलाही पत्रव्यवहार करण्यात आला असेल तर तो ग्राह्य धरू नये असं नमूद केलं होतं. आता यात कुठला पत्रव्यवहार येतो तर पटेल, तटकरे आणि श्रीवास्तव यांच्या सहीने पाठवण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेबद्दलचा आणि सुनेत्रा पवारांची अडचण होते ती इथेच. कशी ते समजून घेऊ. सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या त्या 26 फेब्रुवारीला झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात. हे अधिवेशन राष्ट्रीय कार्याध्यक्ष असलेल्या प्रफुल्ल पटेल यांच्याच नेतृत्वात झालं आणि तसं करण्याचा अधिकार पक्षाच्या घटनेमुळेच मिळाला. आता प्रफुल्ल पटेल यांनी सादर केलेली घटनाच रद्द ठरवली तर राष्ट्रीय अधिवेशनच ग्राह्य धरता येणार नाही, कारण ते बोलवण्याचे अधिकार राष्ट्रीय अध्यक्ष आणि त्यांच्या अनुपस्थितीत राष्ट्रीय कार्याध्यक्षांनाच असतात. त्यामुळे जर पत्रव्यवहार रद्द केला तर सुनेत्रा पवारांची निवड कोणाच्या अध्यक्षतेखाली आणि कोणत्या अधिकारात झाली, ते अधिवेशन कोणाच्या अधिकारात बोलवण्यात आलं असा कायदेशीर पेच उभा राहू शकतो. बरं, विषय फक्त सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचाच आहे का तर नाही. विषय पार्थ पवारांच्या राज्यसभेच्या खासदारकीचाही आहे. 26 फेब्रुवारीला झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात प्रफुल्ल पटेल यांनीच पार्थ पवार यांची राज्यसभेचे उमेदवार म्हणून घोषणा केली. त्यानंतर 5 मार्चला पार्थ पवार यांनी राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली. आता पार्थ पवारांच्या एबी फॉर्मवर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या सह्या आहेत असं सांगण्यात येतंय. पण जर सुनेत्रा पवार यांच्या पत्रानुसार प्रफुल्ल पटेल यांचे अधिकार रद्द होत असतील तर पार्थ पवार यांच्या एबी फॉर्मवरच्या सहीवर सुद्धा प्रश्न उपस्थित होऊ शकतात, कारण सुनेत्रा पवारांनी दिलेलं पत्र आहे 10 मार्चचं. पार्थ पवारांनी अर्ज भरला 5 मार्चला. त्यामुळेच पार्थ पवार यांचा एबी फॉर्म सुद्धा चॅलेंज केला जाऊ शकतो असं सांगण्यात येतंय. थोडक्यात काय तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावासमोर पद न लिहिल्यानं सुरू झालेली चर्चा, सुनेत्रा पवारांनी 10 मार्चच्या आधीचे पत्रव्यवहार रद्द करण्याची केलेली मागणी, या सगळ्यात सुनेत्रा पवारांची अध्यक्षपदी झालेली निवड आणि पार्थ पवारांचा राज्यसभेचा अर्ज, या दोन्ही गोष्टी अडचणीत येऊ शकतात आणि सुनेत्रा पवारांचा हा लेटर बॉम्ब सेल्फ गोल ठरू शकतो या चर्चांना उधाण आलं आहे. कारण सुनेत्रा पवारांच्या 10 मार्चच्या पत्रानुसार 16 फेब्रुवारीला प्रफुल्ल पटेलांनी दिलेली घटनेची प्रत ग्राह्य धरली गेली नाही, तर 26 फेब्रुवारीला सुनेत्रा पवारांची अध्यक्षपदी झालेली निवड आणि 5 मार्चला पार्थ पवारांनी भरलेला राज्यसभेचा अर्ज, या दोन्ही गोष्टींपुढे प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं. तुम्हाला काय वाटतं? राष्ट्रवादीमधला हा पेच प्रसंग नक्की कुठलं वळण घेईल? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.